आणि दिशाची हत्या झाली तेव्हा आदित्य ठाकरे तिथे होता असा मोठा दावा सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी केलेला आहे। दिशाच्या आत्महत्येची खोटी थिअरी सांगितली जाते असं सुद्धा ॲडव्होकेट यांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरे सुद्धा आरोपी आहेत। ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी मोठा दावा केलाय। आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी आहेत असं सुद्धा ॲडव्होकेट निलेश ओझा म्हणतात। अनेक प्रत्यक्षदर्शींची हत्या केल्याचा संशय आहे असं सुद्धा ओझांनी म्हटलंय। दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे आरोपी तिथं होते की नाही होते एक, आणि दुसरं दिशाचा जो मृत्यू ते सांगतायत तो मृत्यू हा नॅचरल नाही आहे, त्याच्यात फाऊल प्ले आहे। दोन्ही गोष्टी आम्ही आणि त्याच्यानंतर 106 नुसार आरोपीची जबाबदारी आहे, त्याने एक्सप्लेनेशन द्यायचं की ती डेथ झाली ती कशी झाली आणि मी तिथे होतो नव्हतो काय झालं। तर आदित्य ठाकरे यांनी जे डिफेन्स घेतला आहे की त्या दिवशी माझे आजोबा वारले होते आणि यातले जे दुसऱ्या आरोपीला मी ओळखत नाही ते दोन्ही डिफेन्स खोटे निघाले, मोबाईल टॉवर लोकेशनवरून पण खोटे निघाले, त्यांचे आजोबा त्या दिवशी जिवंत होते। तर या सगळ्यावरून खोटा डिफेन्स हाच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याकरता सबळ पुरावा आहे असं उच्च न्यायालयाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे। पण आमच्याकडे भरपूर आय विटनेस आहेत, नावं याच्याकरता सांगत नाही की यांनी या केसच्या संदर्भातले 10 विटनेस आयदर गायब झाले, कुणाचा आत्महत्या म्हणजे कोणाला ऍक्सिडेंट दाखवला, कुणाची हत्या केली, काय यांनी जे केलं आहे म्हणून आम्ही नाव सांगत नाही आहे। आदित्य ठाकरे ने जो गुनाह किए उस गुनाह को कवर अप करने के लिए उद्धव ठाकरे ने अपने सीएम की पोस्ट का पूरा दुरुपयोग किया। उनके गैंग के ही ये सचिन वाजे थे। अभी मैं आपको 2 मिनट में और एक बात क्लियर करता हूं कि जब सचिन वाजे को ख्वाजा यूनुस के मर्डर केस में, कस्टडी मर्डर में हाई कोर्ट ने जेल में भी भेजा था और सस्पेंड किया था 2004 में, वो 16 साल सस्पेंड रहे। उद्धव ठाकरे सीएम बनते हैं, तुरंत उनको पोस्ट पे लेते हैं और डायरेक्ट क्राइम इंटेलिजेंस यूनिट सीआईयू, और उन्होंने इनको आईसीयू में पहुंचा दिया। तो उनको साथ में लेकर इन्होंने इसका मर्डर कर, इसका मर्डर छुपा, एक्सटॉर्शन कर, मनसुख हिरेन को मार, ये सब काम किए। ये सब काम में पार्ट और उनको डिफेंड करने के लिए उद्धव ठाकरे आ गए। ओसामा वो सचिन वाजे क्या ओसामा लादेन है क्या? तो ये इस तरह से परमवीर तो आई है, परमवीर के खिलाफ तो डायरेक्ट प्रूफ है, उनके खिलाफ भी है। तो जो ये सब चीजें हैं तो इसके बेस पे वो सब आरोपी बने।